अरे सौमित्र, अरे काय काय झालं? काय कुठे पडलास? ऍक्सिडेंट झाला? काय काय झालं नक्की? या आता याला नव्यानं रामायण सांगा. अरे काय झालं सांगशील का? ओके ना? काही सिरियस नाही ना? नाही तर चल लगेच आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांना दाखवूय. माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, मी लगेच अरे नाही 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 गुरु, एवढं काही नाही. बुकटे भाऊ होते माझ्याबरोबर, डॉक्टरकडे जाऊनच आलोय आम्ही. एवढं काही झालेलं नाहीये. मी रस्त्याने जात होतो ना, तर तो एक टेम्पो येऊन त्याचा म्हणजे टेम्पोचा धक्का बसला मला, म्हणून हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. बाकी काय काय रे तू? आता या वयात सुंदर मुलींचे धक्के खायचे सोडून तू टेम्पोचे काय धक्के खातोयस? नको, पण नंतर सुंदर मुली धक्क्याला लावतात ना. बरं चला आपण निघूया, तुमचं चालू दे. येतो. मी काय म्हणतो, म्हणजे उगाच ना माझ्यामुळे सगळ्यांची धावपळ होते, ते काय मला आवडत नाहीये. तर मी काय आहे? तुला काय सगळं समजतं का? अगं तसं नाही राधा. नाही तसं नाही, काही नाही. मी सांगेन ते ऐकायचंय तू, कळलं? तू इथनं कुठेही जाणार नाही. हो आई, हे बघा. मी काय सांगितलं? हलायचं नाही, इथेच बसून राहायचंय. अरे आई काय असं बोलतेय? बाबा जरा सांगा नाही, माझ्यासारख्या माणसाला असं नुसतं बसून राहणं म्हणजे शिक्षा आहे हो. एक मिनिट सौमित्र, एक मिनिट. राधिका का बोलत आहे ते ऐकायचं बरं का? अजिबात बोलायचं नाही. आणि ऐक आता, उगाच ते कणात आऊ करू नकोस. मी वाचन करतो, डिस्टर्ब होईल, कळलं का? मी स्वयंपाकाचं पाहते बरं. सगळ्यांसाठी चहा पण करते. ऐकून घे. बरं सौमित्र, मी आलेच. हा आरामात. याला पण इकडेच यायचं होतं. सगळ्या घराचं लक्ष याच्याकडेच लागलंय आणि मी राहिलो बाजूला. माझ्या सगळ्या प्लॅन्सवर याने पाणी नाही टाकलं ना म्हणजे झालं. अगं तू कशाला सुरुवात केलीस सगळं करायला? मी येतच होते ना. नाही, नानी फक्त सॅलडची तयारी करून ठेवते आणि कुकरही लावून झालाय. बघ राहिलं काय करायचं? आमटी करा ना तुम्ही. नानी कसा आहे सौमित्र? ठीक आहे. त्याला इकडेच बोलवायचं ना मग. अगं राधिकाला पटायला पाहिजे ना. त्याच्या काळजीने इतकी घाबरून गेली होती ना, ती विचारू नकोस. नाही, नॅचरल आहे. दोघांमध्ये इतकी घट्ट मैत्री आहे, तिला काळजी वाटणारच. पण मला नानी एक कळत नाहीये, हा सौमित्र पडला कसा? कुणास ठाऊक कसा पडला, पण डॉक्टर म्हणत होते फ्रॅक्चर आहे. अरे बापरे. नानी मी कॉलेजमध्ये असताना एकदा सायकल वरून पडले होते, पायाला फ्रॅक्चर झालं होतं. खूप दुखतं फ्रॅक्चर मध्ये. पण अगं त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, अगदी नॉर्मल वागतोय. तुला तर स्वभाव माहिती ना त्याचा. हो नानी, सौमित्र मस्त आहे पण एकदम एनर्जेटिक. म्हणजे जिकडे जाईल तिकडे पॉझिटिव्ह करून टाकतो सगळं. ते वातावरण एकदम बदलून जातं ना. खरंय. आता आपल्याकडचंच बघ ना, आपला ना नात्याचा ना गोत्याचा, पण आला आणि जिंकलं सगळ्यांना. राधिकाच्या सासूचं सोडा, गुरुनाथला तरी चालतंय का? तो तिकडे आहे ते मला नाही वाटत आहे. नको आवडू दे, पण राधिकाचे सासरे आणि राधिका भक्कम आहेत. ते बिलकुल दाद देणार नाहीत त्याला. काय काय नाटकं चाललीत बघतेस ना. कुणास ठाऊक आणखी किती तमाशा करणार. जाऊ दे, मला आता गुरुनाथ बद्दल काही बोलायचं पण नाहीये. जाऊ दे, आमटीला फोडणी घालते. काय खेळ चालवलाय? माझं सोड. हिच्याकडे बघ, वटवागुळ्यासारख्या फेऱ्या मारते. ते आपण उलट्या. कोणीच वटवागुळ? वटवागुळ म्हणजे बॅट ग, बॅट बॅट बॅट. यार टंबू, उगाच त्रास देऊ नको. ऑलरेडी एम फ्राईड. माझं डोकं जाम पेन करतंय. एवढं मोठं शॉपिंग केलं स्वतःसाठी, आता काय झालं तुझं माइंड डिस्टर्ब व्हायला? कारण यार हे गुड फॉर नथिंग आणि गॅरीसाठी मी जे काही प्लॅन करते ते सगळं फ्लॉप होतंय. ते दोघं ना जाम स्मार्ट झाले. कारण तू प्लॅन करतेस म्हणून. व्हॉट डू मीन? म्हणजे बघ काय झालंय माहितीये का, आता तो गॅरी आहे ना, तो त्या राधिकाच्या ताटाखालचं मांजर झाले. ताटाखालचं मांजर म्हणजे कॅट अंडर प्लेट. अगं म्हणजे तो आता तिला काही बोलू शकत नाहीये. व्हॉट कॅट, व्हॉट बॅट, आय डोंट केअर. ओके. आणि ती गुड फॉर नथिंग आणि गॅरी त्यांनी काही पण करू दे.
आय डोंट केअर ऍक्च्युली. मला फक्त एक प्लॅन हवाय चांगला. त्याच्यासाठी मला आयडियाज हव्यात. आयडिया मी एक कॉल करून आले. बघितलं, गेली लगेच फोन करायला. तिला आयडिया हवी आहे तर ती लगेच त्या FGP ला फोन करणार. आपल्याला हल्ली काही विचारतच नाही यार. बघ ना आता आपला पत्ता कट. हे तू निगेटिव्ह नको बोलू यार. घे कर सुरुवात कर. हो करतो. तुझ्यासाठी जरा साधच बनवलंय बरं आज. काऊन? अहो आजारी आहे ना तो, हाताला लागले ना त्या म्हणून. अगं हाताला लागलाय, तोंडाला नाही. हा बरं, काहीच्या काही विनोद करून राहिलाय तुम्ही तर. आता हाताला लागलं तर तो औषध नाही का घे. मग औषध घेणाऱ्या माणसाने साधं जेवण जेवावं बरं. अगं पण औषध घेतोच ना तो, तसंच जेवण करेल. अहो आई ते मस्करी करताय, तुम्ही का सिरियसली घेताय? आणि हे साधं आहे काय? मस्त जेवण आहे हे, साधं आहे तुमचं काय आई? गुरु जसा माझ्यासाठी आहे का नाही तसंच तू. तसं नाही आई, आपल्याला फरक समजतो तो. ए राधा, उगाच ते काहीतरी बोलते, ते चिडतील का त्या? काय नाही हो, असं काही नाही. तो पोट कुठे गेलं ग? जेवायचं नाही का त्या? हो मगाशीच वरण भात खाल्ला, आता अभ्यासाला बसलाय. हा बरं पोट्ट, अभ्यासाची भारी आवड बरं त्याला आता. हो ना, आता आपला आपला अभ्यास करतो, एकदम गुड बॉय झालाय. वा. काय सुनबाई, लहानपणी सगळीच मुलं गुड बॉय असतात आणि मोठी झाली ना की मग शिंग फुटतात. पण त्यातूनही थोडीफार मुलं गुड बॉय असतात मोठी झाल्यावरही, आपले सौमित्र सारखी. हो. सौमित्र जमतंय ना तुला? अरे सौमित्र, तुला अवघड जाते, मी तुला जरा पोळीचे तुकडे करून देतो. ए गुरु, नाही 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 नाही. सुदे, खायला सोपं जाईल तुला. अरे नको नको. बघ, आपण आजारी असताना किंवा बरं वाटत नसताना आपल्याला आई लहानपणी करून द्यायचीच ना. हा, किती छान वाटायचं ना. थांब मी करून देतो. पाच पाच अरे खूप झाले आता. वाटीमध्ये घालून मस्त कालवून खा. हळूहळू फोडणीची पोळी होईल. का नाही गुरुकडे आहे का नाही? गुड बॉय. थँक्यू. हा गुड बॉय. नाही म्हणजे आता मी काय करतो, हे पोळीचे तुकडे ते वरणात बुडवून खातो आणि ताक असतं ना, ताक त्याचं स्ट्रॉने पितो. हा हळू हळू हळू, एक मिनिट. हो हो, एकदम वरती बघ, माझ्याकडे बघ. हो 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 हो. सावकाश सावकाश. हो हो राधा हो. पाणी पी बरं. ठीक आहे. हो. काय आहे सौमित्र, हा जेवताना असं बोलतात का? नाही ते बाबा, आपण अथर्वला ओरडतो पण सौमित्रच पा काय करतोय. तसं नाही ग. तसं नाही काय. ताक मी असं ए, शांत बस ना. हळू 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 हळू, एकदम पाणी नको पी. हो हो हो. इट्स ओके. आता जेवताना बोलायचं नाही, गप्प बसायचं, बिलकुल बोलायचं नाही. हा काय वाढू? भाजी वाढू का? वाढू का भाजी? थोडीशीच वाढते, तुला आवडेल. घे वाढू. सौमित्र अरे बोल ना, सांग ना, वाढू की नको? अगं तूच बोललीस ना आता बोलायचं नाही म्हणून. हसायला म्हणाय नाही गेली हस. सगळी मस्करी करून आले. चल रे, मी भरवते तुला. ये. भरवू बिरवू नका वाय. जाऊन बरं, लाज वाटते का आईच्या हातून खायची? लाज कशाला वाटेल, मला सवय नाही. अमेरिकेत एकटाच असतो मी. नाही नाही, मी भरवते भरवते म्हटलं ना. घे. आई. आ, आ. अरे सौमित्र घे, फार कमी मुलांच्या नशिबात असतं रे असं आईनं भरवणं. आणि ज्यांच्या नशिबात असतं ना
त्यांना किंमत नसते. घे, कोण घे तू. हॅलो. अरे काय यार, तुझा एक पण प्लॅन वर्क होत नाहीये. मग अशी काहीतरी आयडिया दे ना मला, जेणेकरून तो गॅरी आणि गुड फॉर नथिंग ना सॉरी म्हणत आले पाहिजेत माझ्याकडे. तुझं ड्रीम आता कसलं ड्रीम? हॅलो, इतके ड्रीम्स बघू नकोस ना आमचे. मला ना त्या राधिकाकडनं सगळं वसूल करायचं. हो, कधी कधी ऍक्च्युली मला गॅरी बद्दल सॉफ्ट कॉर्नर वाटतो. आय फील पिटी फॉर हिम. दया येते मला त्याची. नाही करणार आहे ग. ठीक आहे, तू मला लवकरात लवकर काहीतरी प्लॅन सांग जो वर्क होईल. ठीक आहे, बाय, गुड नाईट. ऍक्च्युली मला नाही असं वाईट वागायचं यार. मला हे रिव्हेंज घेणं नाही जमत आहे. त्यापेक्षा गॅरी परत रिच झाला ना तर फार बेटर होईल. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तसं काहीतरी केलं पाहिजे. सौमित्रा, अरे ते कपडे तरी बदलून घे, मग झोप नाही. यांचे कपडे देते मी तुला. गुरु ते होणार आहेत का मला? काहीतरी काय उगाच. बघ ना, काहीतरी होईल ना. अगं मी व्यवस्थित आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त ना एक उशी लागेल ती. काय झालं? काय झालं? चुकलं का? यार नाही ग, माझ्या ते ना डोक्यात फिट होत नाहीये. माझा फ्रॅक्चर पहिल्यांदा झालंय ना. कळत कसं नाही तुला? नाही, मी काय म्हणते, इथे नको झोपूस, तू आतमध्ये झोप. दादा, जागेमुळे नाही दुखत आहे हात. मी उशी घ्यायला गेलो म्हणून दुखला हात. पण ते अवघडेल ना परत. नको नको नको, त्रास होतो. सौमित्र, नाही राधिका बरोबर म्हणते. तू इथे नको झोपूस बरं. अरे त्रास होईल उगीच तुला. ठीक आहे रे गुरु, काय प्रॉब्लेम? ठीक आहे, काय तू उठून बस बरं आधी. अरे काय उठून बस. अरे एवढंच सोफा, याच्यामध्ये आमचा अथर्व नाही. मग तू काय झोपणार आहेस इथे? पण ठीक आहे, मी कम्फर्टेबल आहे. काही कम्फर्टेबल नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय नाही का? हा, वेदना दिसतायत चेहऱ्यावर. अरे ऐक, तुला पटकन बरं व्हायचंय ना, तू आतमध्ये अथर्वच्या रूम मध्ये जिथे मी झोपतो तिथे मस्तपैकी आरामात झोप. हा, तिथे फ्रेश चादरी आणि उशांचा सेट मी सगळं करून ठेवतो मॅनेज. हा, आज झोपलंच नाही की बरं वाटेल तुला. ओके. आणि शेजारी टेबल आहे, गोळ्या बिळ्या सगळं व्यवस्थित, तुझं सगळं औषधं वगैरे ठेवता येतील. चल बरं आत. भरून आलं रे गुरु. अरे ये चल, मी नेतो. ये शहनशाह. कमाल आहे यांची. चांगुलपणाचा चांगलाच बुरखा अंगावरती घेतला. नक्कीच यामागे काहीतरी आहे, नाहीतर हे इतका त्याग करणं शक्यच नाही. राधिका, रेवती, काय सकाळी सकाळी कुठे निघालीस? अगं मीटिंग आहे सकाळी म्हणून लवकर निघाले. म्हटलं जाता जाता सौमित्रेला बघून जाऊया. कसा आहे तो, कुठे आहे आता? आत आहे आणि बरं आहे. हे रेवती, बरं झालं तू आलीस. मी लवकरात लवकर आवरते आणि तुझ्या बरोबर खाली येते. कारण काय, मला ती फळं आणायची आहेत, फुलं आणायची आहेत, आईंनी सांगितलंय. आणि बाप्पासाठी नैवेद्य पण करायचंय ना, सगळंच सामान आणायचंय. हो ते आहेच. अगं सोसायटीत सुद्धा केवढा उत्साह संचारलाय. हो ना, गणपती सणच असाय. तुम्ही गरीब असा नाही तर श्रीमंत असा, सगळेजण एकत्र येतात आणि हा सण आपापल्या परीनं साजरा करतात. मलाही खूप आवडतं. त्या छान छान गणेशाच्या मूर्त्या, ती खिरापद, नैवेद्य, आरत्या, त्या स्पर्धा, विचारू नकोस. मी सुद्धा लहानपणी गणपती बघायला जायचे. अगं नेहा तर एवढी खुश आहे म्हणून सांगू. आमच्या नागपूरला सुद्धा जोरदार हा उत्सव साजरा केला जातो. महालक्ष्मींना तर विचारूच नका. सगळेजण येतात, छान उत्सव साजरा करतात, दर्शनाला जातात. गणपतीचे दिवस आले ना का असं वाटतं आपला जवळचा कोणीतरी पाहुणा आलाय आपल्याकडे. त्याची किमयाच तशी आहे. आता सार्वजनिक गणपती सुद्धा किती उत्साहाने साजरे होतात. खरंय, लोकांच्यात एकी राहण्यासाठी हे सण उत्सव फार महत्वाचे असतात. हो बरं, या वर्षी सुद्धा नेहा आणि अथर्वला आपण गणपती बघायला घेऊन जायचं. त्यातूनच तर मुलं शिकतात ना. हो, आणि त्यांना उत्सवाची माहिती सुद्धा होईल.
रेवती, तुला खरं सांगू का, बाप्पाच्या कृपेमुळे माझं सगळं चांगलं होऊन राहिलं बघ. यावेळेला मला असं वाटतंय की आपला 5 दिवसाचा सोसायटीचा उत्सव आहे ना, रोज मीच नैवेद्य करून आणेन. अरे मग करूया की, इतके सगळे जण आहेत मदतीला. ह्या वर्षी सुद्धा आपण छान सण साजरा करूया आणि बाप्पाचे भरपूर आशीर्वाद घेऊया. खरंय, बाप्पाची दृष्टी आहे आपल्यावर आणि मला खात्री आहे त्याच्या कृपेनं सगळं चांगलं होईल. खरंय तुझं. बरं, आता निघते मी. अगं पण सौमित्राला संध्याकाळी भेटते, उशीर होतोय मला. बरं, नक्की आहे. हो येते. चल बाय. हळू जा. हो चल बाय. हो, बाय. अरे सौमित्र, आता रेवती आली होती तुलाच भेटायला, पण ठीक आहे, संध्याकाळी येईल परत ती. बर ठीक. तू बस. हो सावकाश हा. हो तुझ्यासाठी चहा मांडते. हो हो. आई आई. हॅलो, बोला आनंद भाऊजी. हो, आता मी मेल चेकच करत होते. हो का, चालेल चालेल. काय सौमित्र, हो ठीक आहे. हो. अगं मला काही घाई नव्हती एवढी चहाची, तुझी ऑलरेडी खूप गडबड चालू आहे. घाई काय नाही, सकाळचा चहा वेळेत झाला पाहिजे, नंतर नाश्ता करायचा आहे, गोळ्या घ्यायच्यात तुला. राधा राधा राधा, तू शांतपणे बस, कारण हे सगळं माझं मी मॅनेज करू शकतो. माझ्यामुळे तू अजून तुझी गडबड वाढवू नकोस. हा, मी करेन. अरे काय बोलतेस तू, मला आवडतं हे सगळं करायला, आणि घरातली कामं केल्याशिवाय ना चैन पडत नाही मला. आणि दिवसभर सगळ्या गोष्टी आई करतच असतात की. तू खरंच कमाल आहे सर. आणि ऐक, आईंना मी सांगितलंय तुझ्यासाठी सूप करायला. हा, नक्की पी, वाटल्यास औषध समजून पी, कळलं का? मी काय म्हणतेय, हो नाही काही बोलशील की नाही? सौमित्र, तुझ्याशी बोलतेय मी. राधा, तुझ्याकडे वेळ आहे का? थोडासा 2 मिनिटं जरा बसशील इकडे, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हो आहे. जरा बस ना, जरा बस. राधा, एक गोष्ट सांगायची होती तुला. काय झालं सौमित्र, तुला काही हवंय का? नाही, मला काही नकोय. मला तुझ्याशी एक गोष्ट शेअर करायची. बोल ना, काय झालंय? राधा, हे जे काही मला फ्रॅक्चर झालंय त्याच्या मागचं कारण माहितीये तुला? म्हणजे? काल आपल्या गुज्जूबाईचा बर्थडे होता, तेव्हा मी तुला मध्येच सांगून निघालो बघ, एक अर्जंट मीटिंग आहे. तेव्हा ऍक्च्युली मी शनायाच्या मागे गेलो होतो. काय शनायाच्या मागे? म्हणजे अरे अरे नाही बोलू शकत सगळ्यांसमोर. अरे आपलं सिक्रेट आउट होईल ना. ओके, मी लंच टाइमला येऊन भेटते. आता लंच टाइम होईल. मी आत्ताच्या आता तुला भेटायला येते. मला पैसे हवेत प्लीज. अटलिस्ट 5000. या हे सर्कल घेऊन या ना इथून. हा, असे या. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर तू शन्यामुळे पडलास. काढ 1 नंबरची. पण राधा, कळलं असतं ना ग, सगळं कळलं असतं. मी बरोबर मागे जात होतो. हे कोण आहे हिच्या मागे, कोणाच्या सांगण्यावरून हे करते, सगळं कळलं असतं. ठीक आहे, जाऊ दे ना, तुला काय करायचंय? अरे असं कसं म्हणतेस तू राधा? हे काही नाही. हे बघ, तिला काय करायचं ते करू दे.
कर, नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे राधा तुझं, म्हणजे आपल्याला जरी कळलं तरी आपण काही तिला अडवू शकणार नाहीये, पण पण सावध तर राहायला पाहिजे ना राधा. आणि खरं सांगू का राधा, मला तुझी काळजी वाटते. म्हणजे मला ना असं सारखं वाटतं की अजून कुठलं मोठं संकट तुझ्यावर यायला नको. सौमित्र, माझी काळजी नको रे करू. असं कसं? मित्र आहे ना मी तुझा. तुला एक सांगू, तुझ्यासारखा मित्र प्रत्येक बाईला मिळायला हवा.